अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि या प्राणप्रतिष्ठेची आज तिथीनुसार वर्षपूर्ती होताना दिसते। त्यामुळे आजही विविध कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आहे आणि भाविकांची मोठी संख्या या ठिकाणी आपण पाहतोय। अयोध्येमधल्या रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून कानाकोपऱ्यामधून भाविकांची गर्दी होताना दिसते आणि राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती आणि त्याची आज तिथीनुसार वर्षपूर्ती होताना दिसते आहे। और जब ये पूर्णाकार लेगा भवन तो निश्चय ही त्रिलोक बाधा से मुक्त हमारे श्री राम हैं कि तीनों लोकों की बाधाएं उनको कहीं बांध नहीं सकती हैं किसी भी तरीके से। किसी भी युग में हम प्रवेश करेंगे, अभी तो कल की अवतार का अब समय आ ही रहा है, निकट है, तो कल की अवतार किसका होगा? ये प्रभु श्री राम ही होंगे। क्या पता कल की अवतार के लिए जो एक जब ऐसी कोई महान विभूति का अवतरण होता है तब तब उसकी पृष्ठभूमि तैयार होती है। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सोमेश, आपण अयोध्येमधली ही काही दृश्य बघतोय, अनेक मान्यवरांची सुद्धा उपस्थिती आहेत। हिंदी मधले ज्येष्ठ कवी कुमार विश्वास सुद्धा आपण पाहतोय रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी। काय नेमकं वातावरण तिथलं? नक्कीच 22 जानेवारीच्या दिवशी राम जन्मभूमी मंदिरामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली होती आणि त्याचे विधी 11 जानेवारी पासून म्हणजे त्यावेळेसही सुरू झाले होते। दुसरा एक योगायोग असा आहे की यावेळेस पौष शुक्ल द्वादशी जी तिथी 12 जानेवारीला होती गेल्या वर्षी, ती यंदा 11 जानेवारीला आहे आणि त्यामुळे आज राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेचं तिथीनुसार एक प्रकारे वर्षपूर्ती झालेली आहे हिंदू पंचांगानुसार आणि त्यामुळे आज तिथे योगी आदित्यनाथ आहेत, 107 संत आहेत, त्यासोबतच शंकर महादेवन, सोनू निगम, मालिनी अवस्थी असे अनेक दिग्गज कलाकार आज त्यांची सेवा देणार आहेत आणि आज योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 11 वाजता गाभाऱ्यातील रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक केला जातोय। अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।